करणार आहोत. एकंदरीत निकाल पाहता शाहू महाराज हे आता आघाडीवर दिसत आहेत, काय सांगाल? मला वाटतं कोल्हापूरमध्ये लोकसभेमध्ये शाहू महाराजांचा विजय होणार हे आधीच ठरलेलं होतं. मला वाटतं याच्यामध्ये बऱ्याच वरिष्ठ लोकांनी चांगलं काम केलं. खास करून मी आमदार PN साहेबांचं मला नाव घ्यायचं इच्छितो, कारण आम्ही करवीर विधानसभेमध्ये आम्ही एकत्र काम केलं आणि चांगल्या पद्धतीने या विजयामध्ये त्याच्यात वाटचाल द्यायचा आम्ही प्रयत्न केला. आत्ता या सेकंदाला वाटतं जो गादीला मान कोल्हापूरच्या जनतेनं दिलेला आहे तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे आणि तो दिल्लीमध्ये नक्कीच गाजणार. आणि त्याच्यामध्ये चेतन नरकेंची जेवढी मदत महाराजांना होईल त्या संधीचा देखील मला भाग्य समजतो की मला त्यांच्यावर काम करण्याला संधी मिळणार आहे. आणि परत एकदा मी बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे मी इथं त्यांच्याबरोबर काम केलं त्यामुळे बंटी साहेबांना देखील मी खूप याच्यामध्ये शुभेच्छा देतो आणि असंच एकत्र काम करण्याचं भविष्यामध्ये आम्ही ठरवलं आहे. त्या पद्धतीनं आमचं काम सुरू आहे. एकंदरीतच तुम्ही ह्या पाठिंबा देण्यासाठी जाहीर सभा घेतला होता आणि आज तो अखेर दिवस आलाय निकालाचा आणि आघाडीवर शाहू महाराज आघाडीवर दिसत आहेत, कसं वाटतं? काय अगदी मनापासून आनंद होतो, कारण एखाद्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये महाराजांच्या बरोबर काम करणं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विजयामध्ये हातभार लावणं ही एक भाग्याची गोष्ट कुठल्याही कोल्हापूरकरांना आहे. आणि महाराजांचं ज्या पद्धतीने विचारसरणी आहे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम करण्याची त्यांची पद्धत असेल त्यामुळं आणि मला वाटतं या पद्धतीमुळं मला वाटतं कोल्हापूरमध्ये पुढची 5 वर्षे एक अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाची चर्चा असतील. आणि मला वाटतं याच्याबरोबर माझ्याबरोबर बंटी साहेब आहेत, त्याच्यामध्ये संभाजीराजे आहेत, मालोजीराजे आहेत आणि सगळेच आम्ही एकत्र काम करू. याच्यामध्ये काहीच मला अडचण वाटत नाही. भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करणार काय? कारण विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आहेच आता, काय सांग? मी एवढं सांगू या गोष्टीमध्ये आज खासदारकीचा विषय आहे. आज खासदारकीचाच विषय ठेवूया. जशा गोष्टी करत राहील त्या पद्धतीने करू. आणि मला वाटतं कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणं हे माझं काम आहे, ते मी करत राहीन. धन्यवाद सर, थँक्यू. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.